नमस्कार। आज काकडीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी बनवत आहे मटार राईस आणि त्यासाठी लागणारे हे साहित्य मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतलेत, काही खडे मसाले घेतले, अद्रक लसूणची पेस्ट आहे, त्याच्यामध्ये एक मिरची मी वाटली आहे आणि हा मटार आणि हा राईस हा आहे वाडा कोलम राईस। आज मी वाडा कोलम पासून बनवत आहे। हा 15 मिनिटं मी भिजवू लावलाय आणि चला मग सुरू करूयात रेसिपी कशी बनवायची ते। त्याआधी आपण टोमॅटो कापून घेऊयात। आता मटार राईस साठी लागणारे साहित्य आपण कट करून घेतलेलं आहे। तर चला सुरू करूयात मग आता मटार राईस कसं बनवायचं ते। चला पातेला ठेवले गरम करायला। आता त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत। त्याच्यात आपण तेलाचा आणि तुपाचा दोघांचाही वापर करणार आहोत। तूप टाकल्यामुळे काय होईल, थोडंसं चव अजून चांगली येईल। आपण गॅस थोडासा तेल टाकलं, त्याच्यामध्ये आपण हे तूप टाकत आहोत। 2 चमचे तूप टाकले, यानी चव खूप चांगली पण येते आणि खायलाही छान लागतं। ते गरम झाले। आता थोडासा आपण गॅस मीडियम करणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये सर्वात आधी जिरं घालणार आहोत फोडणीला। जिरा टाकल्यानंतर त्याच्यात काही खडे मसाले, त्याच्यामध्ये मी 2 दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेत, 4-5 लवंगा आहेत, 2-3 हिरवी इलायची आहे, 1 मोठी इलायची आहे आणि 2 तमालपत्र आहे, जे आपण यात टाकणार आहोत। थोडंसं परतून घ्यायचं, त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये छान उतरतो आणि मग लगेच त्याच्यामध्ये आपण हा चॉप केलेला टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो छान परतून द्यायचं। आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। ह्याच्यात मीठ घालणार आहोत जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो। तेवढंच टाका जेवढं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्ये हलवून घेणार आहोत। याच्याने टोमॅटो लवकर मऊसूत होतो। त्याच्यात मीठ टाकलंय, त्याच्यामुळे आता आपण त्याला चांगलं हलवलंय आणि एक 10 सेकंदासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून टोमॅटो चांगलं सॉफ्ट होईल। मीडियम गॅसवरती झाकण काढून बघितलंय, टोमॅटो चांगला सॉफ्ट झालाय। आता ह्याच्यामध्ये आपण ही अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहोत। ती चांगली परतून घ्यायची, जेणेकरून त्याचं कच्चपणा निघून जाईल अद्रक लसूणचं।
परतून घ्यायचे याच्यामध्ये। हे छान परतून झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण धना पावडर टाकत आहोत, हळद टाकत आहोत, इथे मी बिर्याणी मसाला वापरते 2 चम्मच। आता हे आपण चांगलं परतून घेऊया। ह्याच्यामध्ये मसाला नाही टाकलाय, पण हे थोडंसं तिखट लागावं म्हणून आपण ह्याच्यामध्ये ह्या 4 मिरच्या उभ्या कापून टाकल्या, जेणेकरून लहान मुलंही खाऊ शकतील तिखट न झाल्यामुळे। हे चांगलं परतून घेतलं। आता ह्याच्यामध्ये आपण हा जो मटार आहे तो आपण स्वच्छ धुवून घेतला, तो ह्याच्यात टाकत आहे। मटार सुद्धा चांगला परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये। घ्यायचा आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात। पाहू शकता मटरला कलर छान वाटतं, मसाला भिजला याच्यामध्ये। तर तुम्ही पाहू शकता की ते मटार आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स केलं आणि थोडंसं पाणी टाकलंय। आता ह्याला थोडंसं आपण झाकण ठेवून जरा 1-2 मिनिटं ठेवायचे मीडियम गॅसवर। A few moments later. मटार छानपैकी 2 मिनिटं झाले आहेत, बघितलं। आता ह्याच्यामध्ये आपण हे चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत, ज्याने चव खूप चांगली येईल। आणि थोडीशी कोथिंबीर आपण नंतरसाठी ठेवून दिली आहे, ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। पुन्हा 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवत आहोत। झाकण काढून बघितलं आपण, मटार चांगलं याच्यामध्ये मिक्स झाले मसाल्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकत आहोत। त्याचं पाणी सगळं वेळून घ्यायचं आणि सगळं तांदूळ आपण ह्याच्यात टाकत आहोत। मसाल्याबरोबर मटार चांगला मिक्स करून घेतला ना 1-2-3 मिनिटं की छान मटार सॉफ्ट पण होतं आणि चवीलाही चांगलं लागतं। पूर्ण मसाले त्याच्यामध्ये भिनतो। आता आपण तांदूळ टाकले त्याच्यामध्ये। आता हे पूर्ण मिक्स करूयात। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि चांगलं मिक्स करतो आपण। छान मिक्स झाले। आता ह्याच्यात आपण पाणी घालणार आहोत। आता पाणी घातलं याच्यामध्ये, आपल्याला हवं तर आपण नंतर घालू शकतो पुन्हा। चांगला मिक्स करायचं, नाहीतर त्याच्याने काय होतं, मिक्स नाही केल्याने मटार सगळा वरती येतो आणि तांदूळ खालीच राहील। त्यामुळे
मिक्स केलं चांगलं. ते आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर लवकर होण्यासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात पाणी आटेपर्यंत. A few minutes later. 5 मिनिटं झालेत. आता आपण बघतोय पाणी आटलेलं आहे. आता हे चांगलं बरीच मटार सगळ्यावरती आलं. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यात पाणी टाकावं लागेल आपल्याला. हे व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं. पाणी टाकल्यामुळे मटर सगळं असा वरतीच तरंगतो. त्यासाठी हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आणि ही जी उरलेली कोथिंबीर आहे ती आपण अशी वरून टाकणार आहोत. मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आधी. याच्यात थोडंसं पाणी टाकणार होतं आपण. थोडंसं पाणी टाकलं. आता आपण मिक्स करतोय. बारीक गॅस करून पूर्ण बारीक गॅस करायचं आणि पुन्हा याला एक 3-4 मिनिटं ठेवायचं. मग आपला मटार राईस तयार होईल. चला आता बघूयात आपण. आपला राईस झालाय. साधारण 5 मिनिटं लागले आपल्याला. आणि आता आपण गॅस बंद करत आहोत. आणि इथं बघू शकता आपला मटार राईस खूप मोकळा झालाय. आणि हे मोठं पातेलं ह्यासाठीच घेतलं कारण भात चांगला फुगून वरती येतो, मोकळा होतो, त्याच्यासाठी आपण घेतलंय. आता आपण हे काढतोय बघा. आणि ह्याच्यासाठी आपल्याला कोणती भाजीचीही गरज नाही आहे. फक्त आपण ह्याच्यावर लोणचं किंवा पापड कोशिंबीर बरोबर आपण खाऊ शकतो. आणि तुम्ही पाहू शकता हे किती मोकळा झालेला आहे. असंच करून बघा. आणि तुम्हाला आवडल्यास व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.